लाखो वार करी, सर्व सुखाची लहरी ज्ञानामयी अलंकापुरी लाखो वार करी. जेव्हा ज्ञानोबराय आषाढी वारीला पंढरपुरामध्ये जातात आणि तेव्हा त्यांची 2 नंबरला क्रमांक यांच्या आपलं महाराजांची दिंडी आहे. थोडं टाळी वाजत जा. तुमच्या गावातली व्यक्ती मागतोय, अय ते बसले फरक खाली, नुसतं उठतं खाणे. थोडा आपल्या अभिमान वाटला पाहिजे. एकमेकाचे तंगड धरून वरी जात जा, एकमेकाचे तंगड खाली वरच जाऊ नका तुम्ही. तुम्हाला नाही सवय. आणि तसेच मिळाले तर ते अवघड होईल ना. थोडं असं थाट बसत जा. काय आपल्याला वरी काही न्यायची आहे का आपल्याला? आणि यो काय म्हणतो, आपलीच गाडी आहे, आपलीच गाडी, झोप तिच्या खाली, आपलाच बंगला आहे, पड त्याच्या खाली. आपण म्हणून चालणार नाही, सर्वांचं म्हणून चालेल. मुलीला प्रेम करणं निस्वार्थ प्रेम ही मुलगीच करत असते. तुम्ही म्हणाल अशीची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीत, ते कॉफी घेतले नाहीत, आणि ते नाश्ता केले नाहीत, आणि ते कोणाशी बोलत नाही, आणि ते तिथेच बसून आहे. तू घे जेव. काय काय आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी मुलगी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. आणि संध्याकाळच्या वेळेस बाबांना आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या. अरे बाप म्हातारा जेवत नसतो, आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळचे 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते, आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते, आणि बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी, कालीस बेटी कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा बाबा हात पाय चेपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला खाऊन का देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टरना पुढे आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला, मुलीला कवटाळा, आणि मुलीनं विचारलं की का लढता बाबा? का लढता बेटी? जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो, आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडाहून हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाही, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. आणि म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, आणि मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप 65 सारखा दिसतो. आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, आणि कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिट्टी मरते, सांगते दादा
दादा येतो बर का, दादा येतो बर का रे दादा. अरे तू या घरचा करतायस रे दादा. तू जर काम केलास ना दादा, अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळं झाला ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा. अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का रे. तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो तो बाप आहे. आणि जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, म्हणून कन्या सासुऱ्यासी जाए जाए, कन्या सासुऱ्यासी जाए जाए, कन्या सासुऱ्यासी जाए, कन्या सासुऱ्यासी